नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। सध्या आपण बदलापूरमध्ये आहोत आणि शिवसेनेची तिरंगा यात्रा जी आहे ती निघालेली आपल्याला पाहायला मिळते। तिन्ही सैन्य दलाच्या समर्थनार्थ आपण बघू शकतो, नौदल असेल, वायुदल असेल, इंडियन आर्मी असेल, यांच्या समर्थनार्थ ही रॅली जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर काढण्यात येते आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात आपण बघू शकतो शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात जी आहे ती ही तिरंगा यात्रा आता सुरू झालेली आहे। प्रचंड असा तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असतील, या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारे जे आहे ते भारतीय सैन्याचं मनोबल वाढविण्यासाठी ही तिरंगा यात्रा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात युवकांची गर्दी आपल्याला या तिरंगा रॅलीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। ठाण्यातही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे लोकसभेचे खासदार, शिवसेना प्रवक्ते, ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली निघाली होती। त्यालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो शिवसैनिकांचा मिळाला होता आणि आता आपण बघू शकतो जिल्ह्यातही अशाच प्रकारे तिरंगा रॅली निघताना आपल्याला पाहायला मिळते आणि शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात जी आहे ती ही तिरंगा रॅली सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। बदलापूर शहरामध्ये आज ही तिरंगा रॅली निघालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी असतील, युवा सेनेचे सगळे युवक असतील, या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यांच्या नेतृत्वात आपण पाहू शकतो ही रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि बदलापूरकर नागरिकांचा, परिसरातील स्थानिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या तिरंगा रॅलीला आपल्याला मिळताना पाहायला मिळतं। ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आलेलं, त्याच्यानंतर जे आतंकवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला होता त्याच्या निषेधार्थ आपण बघू शकतो आणि जी कार्यवाही भारतीय सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली त्याच्याप्रती आपण बघू शकतो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात रॅली निघालेली आपल्याला पाहायला मिळते आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो समस्त शिवसैनिकांचा, तरुणांचा या रॅलीला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढविण्यासाठी आपण बघू शकतो आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात निघालेली ही तिरंगा रॅली आणि तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आता ही तिरंगा रॅली येऊन पोहोचलेली आहे आणि संपूर्ण तरुण वर्ग जो आहे तो या शिवसेनेच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। वरून वरून पुढे ना, वरून लागे ना। आपण पाहू शकतो शिवसेनेची ही तिरंगा रॅली निघालेली आहे आणि या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो मिळतो ना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात युवक असतील, आपण बघू शकतो युवा नेतृत्व वरून वामन म्हात्रे ही या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तरुणांची उत्स्फूर्त अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि
भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ ही निघालेली रॅली आपल्याला पाहायला मिळते। तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील तरुणांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। लक्षणीय अशी उपस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, माजी नगरसेवक असतील या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो बदलापूरकर नागरिकांचाही या तिरंगा रॅलीला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे बदलापूरचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात आपण बघू शकतो ही तिरंगा रॅली जी आहे ती बदलापूर शहरामध्ये निघालेली आहे आणि भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढविण्यासाठी ही रॅली आपण बघू शकतो संपूर्ण बदलापूर शहरात निघालेले आहे। आणि जे ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आलेलं त्याच्याविषयी जे आहे ते आपण बघू शकतो। जनजागृती असेल, संपूर्ण लोकांपर्यंत आपण बघू शकतो मनोबल वाढविण्यासाठी ही तिरंगा रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या तिरंगा रॅलीला मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो तिरंगा रॅली जी आहे ती बदलापूर शहरात निघालेली आहे। उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो युवकांचा या तिरंगा रॅलीमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय सैन्याचं मनोबल वाढविण्यासाठी ही रॅली जी आहे ती वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात निघालेली आपल्याला पाहायला मिळते। तिरंगा रॅलीच्या माध्यमातून जे ऑपरेशन सिंदूर भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेलं त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी आपण ही रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि संपूर्ण युवक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात।
आपण पाहू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या तिरंगा रॅलीला मैदान आपल्याला पाहायला मिळतोय आणि युवकांची उपस्थिती लक्षणीय अशी आहे। शिवसेनेची ही तिरंगा यात्रा जी आहे ती बदलापूर शहरामध्ये निघालेली आपल्याला पाहायला मिळते आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या तिरंगा रॅलीला मैदान आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघू शकतो ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के असतील, कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघू शकतो बदलापूर शहरामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढविण्यासाठी ही तिरंगा यात्रा जी आहे ती तिरंगा रॅली जी आहे ती बदलापूर शहरामध्ये निघालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे येत्या काही दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेलं याची संपूर्ण माहिती जगासमोर मांडण्यासाठी जे शिष्टमंडळ भारत सरकारचं परदेशात जाणार आहे त्याच्यामध्ये कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती झालेली आहे। ते परदेशामध्ये युनोसमोर जागतिक पातळीवरती जे आहे ते संपूर्ण या ऑपरेशन सिंदूरची माहिती जी आहे ते जगासमोर मांडणार आहेत आणि आता आपण बघू शकतो भारतीय सैन्य दलाचं हे मनोबल वाढविण्यासाठी जिल्ह्यामध्ये तिरंगा यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि ठाणे जिल्ह्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असलेल्या बदलापूर शहरामध्ये आपण आहोत आणि बदलापूर शहरामध्ये आपण पाहू शकतो ही तिरंगा रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि या तिरंगा रॅलीला स्थानिकांचा, शिवसैनिकांचा, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा आपण बघू शकतो आता हळूहळू पुढे बदलापूर रेल्वे स्टेशनच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रमुख, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघू शकतो ही रॅली जी आहे ती निघालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिती आपल्याला या रॅलीमध्ये पाहायला मिळते। हळूहळू आपण बघू शकतो या रॅलीमध्ये उपस्थिती जी आहे ती आपल्याला तरुणांची वाढताना पाहायला मिळते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा प्रमुख, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात आपण बघू शकतो बदलापूर शहरामध्ये शिवसेनेची ही तिरंगा रॅली जी आहे ती निघालेली आपल्याला पाहायला मिळते। समस्त बदलापूरकर नागरिकांचा, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आपण बघू शकतो या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढविण्यासाठी शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारे जी आहे ती तिरंगा रॅली निघणार आहे आणि
ठाण्यातही अशा स्वरूपाची आहे ती तिरंगा यात्रा निघाली होती. त्यालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो ठाणेकरांचा मिळालेला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील, खासदार नरेश म्हस्के असतील, माजी आमदार रवींद्र फाटक असतील, हे सगळे त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आणि आज आपण बघू शकतो ठाणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदलापूर शहरामध्येही शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात जे आहे ते आपण बघू शकतो ही रॅली जी आहे ती निघालेली आहे. आणि या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो समस्त शिवसैनिकांचा, या परिसरातील नागरिकांचा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा प्रमुख, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघू शकतो शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात ही तिरंगा रॅली निघालेली आहे. आणि या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो समस्त शिवसैनिकांचा मैदान आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेनेच्या या तिरंगा रॅलीला आपण बघू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता ही रॅली आपल्याला हळूहळू पुढे येताना पाहायला मिळते. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघू शकतो ही रॅली जी आहे ती निघालेली आपल्याला आपण पाहू शकतो तिरंगा रॅलीचा असा
घे पुढे पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते संपूर्ण शहरातील तरुणाई जे आहे ते एकवटलेले आपल्याला पाहायला मिळते. हल्ला केला होता आणि यशस्वीरित्या त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. त्याकरता त्या आपल्या सर्व सैनिकांना अभिवादन करण्याकरता आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता आपल्या बदलापूरचे शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बदलापूरमध्ये आज आपण ही तिरंगा यात्रा काढलेली आहे. माझं सर्व बदलापूर वासियांना आव्हान आहे, आपण सगळ्यांनी या तिरंगा रॅलीमध्ये सामील व्हायचे. सर्व बदलापूर वासियांना आमचं आव्हान आहे, आपण सगळ्यांनी या तिरंगा रॅलीमध्ये सामील व्हायचे. आपल्या भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि त्यांच्या पराक्रमाला सलामी देण्याकरता आपण वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही तिरंगा रॅली काढलेली आहे. आपण सगळे आपल्या भारतीय सैन्याच्या बरोबर आहोत, आपल्या भारतीय जवानांच्या बरोबर आहोत हे दाखवून देण्याकरता आज आपण बदलापूर वासियांनी ही तिरंगा यात्रा काढलेली आहे. आपण सगळे आपल्या भारतीय जवानांच्या बरोबर आहोत हे दाखवून देण्याकरता दाखवलेल्या शौर्याला आपण आज हे तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आपले शिवसेनेचे शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या बदलापूरमध्ये तिरंगा यात्रा आपण काढलेली आहे. आपल्या भारतीय जवानांना आणि आपल्या सैन्याला त्यांच्या मागणी आपण सगळे खंबीरपणे उभे आहोत हे दाखवून देण्यासाठी आज आपण या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. सर्व बदलापूरकरांना आव्हान आहे, आपण सगळ्यांनी या तिरंगा यात्रेमध्ये सामील व्हायचे. आपण पाहू शकतो तिरंगा रॅली जी आहे ती हळूहळू पुढे येताना पाहायला मिळते. उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या तिरंगा यात्रेला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा निघालेली आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोकसभेचे खासदार
जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभेचे खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही तिरंगा रॅली जी आहे ती आपण बघू शकतो. हळूहळू पुढे जाताना आपल्याला भारतीय जवानांना आणि भारतीय सैनिकांना आपण त्यांच्या पाठीशी देण्याकरता आणि त्यांच्या शौर्याला सलामी देण्याकरता आपल्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण बदलापूरकरांनी तिरंगा यात्रा काढलेली आहे आणि या तिरंगा यात्रेमध्ये सर्व बदलापूरकरांनी सामील व्हायचे. आपण आपल्या जवानांच्या आणि सैनिकांच्या मागे ठामपणे उभे आहोत हे दाखवून देण्यासाठी आपण आज ही तिरंगा यात्रा काढलेली आहे. भारत माता की, भारत माता की. आज आपण या भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलेलं आहे आपल्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याकरता आपल्या भारतीय जवानांनी जे शौर्य दाखवलेलं आहे त्या भारतीय सैन्याला भारतीय जवानांना सलामी देण्याकरता आणि त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीला त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण बदलापूरवासियांनी वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा काढलेली आहे. या तिरंगा यात्रेमध्ये सर्व बदलापूरकरांनी सामील व्हायचे आहे. भारत माता की. भारतीय सैनिकांना भारतीय जवानांना पाठिंबा देण्याकरता त्यांनी केलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता भारतीय सैनिकांनी आणि भारतीय जवानांनी केलेल्या हल्ल्याला त्यांनी आपल्या शत्रूला दिलेल्या अतिरेक्यांना दिलेल्या ठोस कारवाईला समर्थन देण्याकरता आणि त्यांनी केलेल्या शौर्याला अभिवादन करण्याकरता आपल्या बदलापूरचे शिवसेनेचे शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूरकरांनी भव्य आणि दिव्य अशी तिरंगा यात्रा काढलेली आहे आणि या तिरंगा यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायचे. आपण सगळ्यांना दाखवून द्यायचंय की हम सब एक है आणि आम्ही सर्व भारतीय आमच्या जवानांच्या आणि त्यांनी केलेल्या शौर्याच्या पाठीशी उभे आहोत. जर कोणी शत्रू आमच्याकडे वाकड्या नजरेने बघेल तर आमचे जवान त्यांना तसे उत्तर देऊ शकतात हे आमच्या जवानांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांना अभिवादन करण्याकरता त्यांनी केलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता आज आपण या बदलापूरमध्ये भव्य आणि दिव्य अशी तिरंगा यात्रा आपले शिवसेनेचे शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेली आहे. आपल्या जवानांना आणि त्यांनी केलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता आपण सगळ्यांनी या तिरंगा यात्रेमध्ये सामील व्हायचे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅलीला आपण बघू शकतो. मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात युवक असतील युवा सेनेचे पदाधिकारी असतील आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेनेची ही निघालेली तिरंगा यात्रा मोठ्या प्रमाणात तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या तिरंगा यात्रेला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघू शकतो ही रॅली आपल्याला निघालेली पाहायला मिळते आणि एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात युवक या
रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि तिन्ही सैन्य दलाचं मनोबल वाढविण्यासाठी आपण बघू शकतो ही तिरंगा रॅली बदलापूर शहरामध्ये निघालेली आहे. मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिती आपल्याला या तिरंगा रॅलीला मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर येथून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा हळूहळू पुढे मार्गक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळते. पहलगाम हल्ल्यामध्ये तब्बल 10वादी हल्ला करण्यात आलेला. यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलेला आणि या केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय सरकारच्या माध्यमातून ऑपरेशन सिंधू राबविण्यात आलं. आणि सर्व बदलापूर वासियांनी या तिरंगा यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हायचं. आज आपल्या भारतीय जवानांनी दाखवून दिलेले आहे की जर तुम्ही आमच्याकडे वाकडे नसेल बघा तर आम्ही तुमचे ते डोळ्यात काढून घेऊ. आणि त्याच आमच्या जवानांना त्यांनी केलेल्या शौर्याला सलामी देण्यासाठी आज आपण बदलापूर वासियांनी भव्य तिरंगा यात्रा काढलेली आहे. भारतीय सैन्याने केलेल्या शौर्याला आणि त्यांनी केलेल्या जोरदार अशा या यशाला सलामी देण्याकरता आज आपण बदलापूर वासियांनी ही तिरंगा यात्रा काढलेली आहे. आपल्या आपल्या भारतीय सैन्याने आपल्या शत्रूच्या देशात घुसून आपल्या शत्रूंना आणि अतिरेक्यांना ठोस उत्तर दिले आहे. आणि त्या आपल्या सैन्याला आणि आपल्या जवानांना पाठिंबा देण्याकरता आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता आज आपण बदलापूर वासियांनी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. पुढे घे. हळू घे. आणि त्याच आपल्या सैनिकांना आपल्या जवानांना अभिवादन करण्याकरता आणि त्यांनी केलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता आज आपण आपले शहरप्रमुख वामनदादा माते यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आपण सगळ्यांनी बदलापूरकरांनी या तिरंगा यात्रेमध्ये सामील व्हायचे. अशा शौर्याला सलामी देण्याकरता आणि त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाला शाबासकी देण्याकरता आपण आज बदलापूरकरांनी वामनदादा मात्रे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्व बदलापूरकरांचं आपण मनपूर्वक
सुरुवात करूया की ही भव्य आणि दिव्य अशी तिरंगा यात्रा आपण आज काढलेली आहे. एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण बघतो युवकांचा, शिवसैनिकांचा या तिरंगा यात्रेला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार, संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली तिरंगा यात्रा आणि शिवसेनेच्या या तिरंगा यात्रेला आपण बघू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो युवकांचा, शिवसैनिकांचा, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जवानांना आपण शुभेच्छा देण्याकरता आणि त्यांनी केलेल्या शौर्याला मानवंदना देण्याकरता, शाबासकी देण्याकरता, अतुलनीय अशा पराक्रमाला त्यांच्या दाद देण्याकरता आपण बदलापूरवासियांनी आपला एक छोटासा खालीचा वाटा म्हणून तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. भारतीय सैन्याने दाखवलेल्या अतुलनीय कार्य केलेल्या पराक्रमाला आणि त्यांनी दाखवलेल्या धाडसाला आज आपलं भारतीय सैन्य सगळ्यात बळकट असं सैन्य आहे आणि त्यांनी दाखवलेल्या कामगिरीला सलामी देण्याकरता आणि त्यांना अभिवादन करण्याकरता आज तमाम बदलापूरकरांनी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे, या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. भारत माता की वंदे वंदे, भारत माता की. अभिमानाने बोलतो जय जवान जय किसान आणि आपल्या जवानांनी दाखवून दिलेले की भारतीय जवान आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये जर कोणी आपल्याकडे वाकडे नजरेने बघितलं तर त्याला तसं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. पुढे घे, पुढे घे. हल्ल्यानंतर आपल्या भारतीय सैन्याने, आपल्या जवानांनी केलेल्या ठोस कारवाईला, त्यांनी आपल्या शत्रुपक्षाला दिलेल्या उत्तराला, त्यांनी आपल्या शत्रुपक्षाला केलेल्या अभिवादन करण्याकरता आणि केलेल्या कामगिरीला सलामी देण्याकरता आपण बदलापूर वामनदादा मात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आणि दिव्य असं या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. राईटला घेतो या तिरंगा रॅलीला आपण बघू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभेचे खासदार, संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली तिरंगा यात्रा शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अशा स्वरूपाची आहे ती तिरंगा यात्रा काढण्यात येते. आणि आज ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदलापूर शहरामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख, माजी नगराध्यक्ष
वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाची आहे ती ही तिरंगा यात्रा निघालेली आपल्याला पाहायला मिळते आणि युवकांचा तरुणांचा या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि पूर्णतः आपण बघू शकतो तरुणांच्या हातामध्ये आपल्याला तिरंगा पाहायला मिळतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर पूर्व येथून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा हळूहळू पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते आणि बदलापूरकर नागरिकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो शिवसेनेच्या निघालेल्या या तिरंगा यात्रेला आपल्याला पाहायला मिळतो. भारत माता की वंदे. जवानांनी तयारा भरल्यानंतर दाखवलेल्या शौर्याला, त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाला आणि आपल्या शत्रूवर त्यांनी जो हल्ला केला होता, शत्रूला नेस्त नाबूद केलं होतं, त्या आपल्या भारतीय सैनिकांना, भारतीय जवानांना अभिवादन करण्याकरता आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता आज बदलापूर वासियांनी शिवसेना शहर प्रमुख आवडणारा मोठे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढलेली आहे. सगळ्यांनी मोठ्या संख्येने या तिरंगा यात्रेमध्ये सामील व्हायचे आणि सगळ्यांना दाखवून द्यायचे आहे की आम्ही जर आपण आमच्या देशाकडे वाईट नजरेने बघाल तर आम्ही संपूर्ण भारत आमच्या जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्याला आणि त्यांनी केलेल्या बदलापूर वासियांना विनंती, आपण सगळ्यांनी या तिरंगा यात्रेमध्ये सामील व्हायचे आहे. आपल्या भारतीय सैनिकांनी आणि भारतीय जवानांनी पहलगाम हल्ल्यानंतर आपल्या शत्रू देशामध्ये घुसून आपल्या भारतीय सैन्याने कामगिरी केली होती. हे पराक्रम दाखवण्याचा त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाला कौतुकाची थाप देण्याकरता आणि त्यांना सलाम देण्याकरता आपण सर्व बदलापूरवासियांनी आपले शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचे आयोजन केलेलं आपल्या जवानांना, त्यांनी केलेल्या शौर्याला सलामी देणं आणि त्यांच्यावर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता आपण आज मोठ्या संख्येने या तिरंगा यात्रेमध्ये सामील झालेलो आहोत. सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी या तिरंगा यात्रेमध्ये सामील व्हायचे आणि आपल्या जवानांना पाठिंबा द्यायचे. भारत माता की, भारत माता की वंदे.
केलेल्या त्या आपल्या भारतीय जवानांना, त्यांनी केलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता, त्यांना अभिवादन करण्याकरता आज आपण बदलापूर वासियांनी शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशी तिरंगा यात्रा काढलेली आहे. भारतीय सैनिकांनी, भारतीय जवानांनी आपल्या शत्रू पक्षाला त्यांच्या घरात घुसून त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेले आहे आणि त्याच आपल्या जवानांच्या शौर्याला सलामी देण्याकरता, आपल्या जवानांनी केलेल्या पराक्रमाला अभिवादन करण्याकरता आज आपण बदलापूर वासियांनी शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचं आयोजन केलेले आणि आज सर्व बदलापूर वासियांनी मोठ्या संख्येने या तिरंगा यात्रेमध्ये सामील होऊन आपल्या शूर जवानांना, आपल्या वीर जवानांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमाला आपण सगळ्यांनी अभिवादन केलेलं आहे. भारत माता की वंदे वंदे वंदे, भारत माता की, भारत माता की. हमसे जो टकराएगा, अरे हमसे जो टकराएगा, भारत माता की, भारत माता की. हल्ल्यानंतर आपल्या भारतीय सैनिकांनी, भारतीय जवानांनी आपल्या शत्रूच्या देशामध्ये त्यांच्या मोठामध्ये घुसून त्यांना नेस्त नाबूद केलेले आणि आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या शत्रूला आपण नामोहरण केलेले आणि आपल्या त्या जवानांनी जो हा पराक्रम केलेले आहे त्या जवानांना त्यांनी केलेल्या आपण बदलापूर वासियांनी तिरंगा यात्रा काढून आपल्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढून आपल्या जवानांनी केलेल्या शौर्याला आज आपण सॅल्यूट केलेले आहे, अभिवादन केलेले आहे. जय 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 भवानी, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे.
आपल्या सैनिकांच्या मागे ठामपणे उभे आहोत. याचं आज आपण प्रकृती आपल्या सैनिकांना आपल्या जवानांना दिलेली आहे. आज आपले जवान सीमेवरती आपल्या प्राणबळाची आहुती देत असतात, आपल्या प्राणबळाने तिथे लढत असतात आणि आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आपण आपल्या जवानांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं. आणि आज आपण सर्व बदलापूर वासियांनी आपण आपल्या जवानांच्या मागे ठामपणे उभे आहोत हे दाखवून देण्याकरता आपल्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण बदलापूर वासियांनी तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो शिवसैनिकांची युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची या रॅलीला उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार, संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही तिरंगा यात्रा जी आहे ते आपण बघू शकतो आता बदलापूर गाव येथे पोहोचलेले आहे. आणि या संपूर्ण रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद स्थानिकांचा, शिवसैनिकांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुढे राईटला या रॅलीला आपण बघू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण शहरभर ही रॅली जी आहे ती पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असतील या तिरंगा रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार, संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघू शकतो ही तिरंगा रॅली बदलापूर शहरामध्ये निघालेली आहे. आणि या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो बदलापूरकर नागरिकांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या त्या सैनिकांना अभिवादन करण्याकरता आणि आपल्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता आपण सगळे बदलापूर वासियांनी आपल्या शहराचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं सर्व बदलापूर वासियांनी या तिरंगा यात्रेमध्ये सामील होऊन आपल्या सैनिकांना, आपल्या जवानांना त्यांचं मनोबल वाढवायचं आहे. आपल्या भारतीय सैनिकांनी आपल्या शत्रूला जे उत्तर दिलेले आहे त्यांना नेस्त नाबूद केले आहे. आणि आपल्या सैनिकांनी, आपल्या जवानांनी जे धाडस दाखवलेले आहे, जे पराक्रम केलेले आहे, त्या आपल्या सैनिकांना, त्या आपल्या जवानांना अभिवादन करण्याकरता, त्यांनी केलेल्या शौर्याला सलामी देण्याकरता आज आपण सगळ्या बदलापूर वासियांनी आपले शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचे आयोजन केलेले आहे. आणि थोड्याच वेळात या तिरंगा यात्रेचा छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आपण समारोप करणार आहोत. आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही तिरंगा यात्रा आपण बघू शकतो. तरुणांचा, शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या तिरंगा यात्रेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मोठ्या प्रमाणात युवक
या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अशा स्वरूपाची इथे तिरंगा यात्रा काढली जाणार आहे। मोठ्या प्रमाणात ज्या इथे भारतीय सैन्याचं मनोबल वाढविण्यासाठी आपण बघू शकतो अशा स्वरूपात यात्रा जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून निघालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात युवक असतील, तरुण वर्ग असतील या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बदलापूरकर नागरिकही या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण शहरात या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपण बघू शकतो भारतीय सैन्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बघू शकतो ही रॅली जी आहे ती पुढे संपूर्ण शहरात मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला आणि या सगळ्यांना दाखवून दिलेले आपल्या भारतीय सैनिकांना, आपल्या भारतीय जवानांना कायम उभे आहोत। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असतील, युवा वर्ग असेल या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार, संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही तिरंगा यात्रा बदलापूर शहराचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात ही तिरंगा रॅली जी आहे ती बदलापूर शहरामध्ये निघालेली आहे। उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो युवकांचा, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा या तिरंगा रॅलीला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी ठाण्यातही अशा स्वरूपात तिरंगा यात्रा निघालेली, त्यालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो शिवसैनिकांचा पाहायला मिळाला आणि आज आपण बघू शकतो बदलापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा निघालेली आहे आणि या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो शिवसैनिकांचा, बदलापूरकर वासियांचा, नागरिकांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सुरू झालेली ही यात्रा आता बघू शकतो। आता थोड्याच वेळात या यात्रेची सांगता होणार आहे आणि या तिरंगा यात्रेला आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो सैनिकांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण सर्व बदलापूरवासी मोठ्या संख्येने आज वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचं आयोजन आज आपल्या या बदलापूरमध्ये केलेले आहे। थोड्याच वेळात आता या तिरंगा यात्रेची सांगता होणार आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिती या तिरंगा यात्रेला मिळताना आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या इथे सर्व बदलापूरमधील आपल्या बदलापूरमधील सर्व उपस्थित आपले नागरिक, आपले शिवसैनिक, आपले पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आपल्या भारतीय
पहलगाम येथे जो अतिरेकी हल्ला झाला होता, त्या अतिरेकी हल्ल्याला आपल्या भारताचं कणखर नेतृत्व आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भारतीय सैनिकांनी, भारतीय जवानांनी जे उत्तर दिलं होतं, जो प्रति हल्ला केला होता, शत्रूला दाखवून दिला होता की जर तुम्ही आमच्याकडे वाकड्यात नसल्याने बघाल तर आम्ही तुम्हाला भाषा तसं उत्तर देऊ. आणि आपल्या जवानांनी दाखवून दिलं होतं की जर तुम्ही आमच्याकडे वाकड्या नसल्याने बघाल तर आम्ही तसं उत्तर देऊ. आणि त्या आपल्या सैनिकांना अभिवादन करण्याकरता, आपल्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाला सलामी देण्याकरता आज आपण बदलापूर वासियांनी वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज या तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. आणि आज आपण या शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ समारोप करत आहोत. आणि हा समारोप करण्यासाठी मी आपले गटनेते श्रीधरजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण या आजच्या तिरंगा यात्रेचा समारोप करायचे आणि सगळ्यांना मार्गदर्शन करायचे. शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बदलापूर शहरातील हजारो तरुण आज या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. सकाळपासून सुरू असलेले या रॅलीचं आता या ठिकाणी सांगता समारंभ होत आहे. पहलगाम मधील हत्याकांडाच्या नंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या आदेशाने भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला आणि सर्व पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि या युद्धात भारताला मोठा विजय संपादन झालेला आहे. पाकिस्तानचे कंबरडे त्या ठिकाणी मोडण्यात आलेले आहेत. या ठिकाणी संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी भारतीय जनता ही भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. 140 कोटीच्या या देशातील नागरिकांनी ठरवलं तर पाकिस्तानच काय, टर्की आणि चीन सुद्धा उद्ध्वस्त करून टाकू. भारताचे पंतप्रधान जे खंबीर असे नेतृत्व आहेत नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब एक खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आणि या प्रक्रियेत या बदलापूर शहराचे खंबीर नेतृत्व वामनदादा म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व तरुण भविष्यात जर पाकिस्तानने अशी जर कुळापत काढली तर सर्व तरुण हे वेळ प्रसंगी सीमेवर जाऊन लढण्यासाठी सुद्धा तयार आहेत. याची या ठिकाणी शाश्वती देण्यात येत आहे. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही रॅली यशस्वी करण्यासाठी आपण सहभाग घेतला याबद्दल शिवसेना शहर शाखेच्या वतीने आपले आभार व्यक्त करण्यात येत आहे. आणि ही रॅली या ठिकाणी समाप्त होत आहे याची घोषणा करतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या करून ही यादी समाप्त रॅली समाप्त होईल असं मी जाहीर करतो. युवा नेतृत्व म्हणून सोबत जोडले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रॅली निघाली होती. उत्स्फूर्त असा प्रतिसाद युवकांचा, तरुणांचा पाहायला मिळाला. संपूर्ण शहरभरी रॅली निघाली. पाकिस्तानने जो आतंकवाद हल्ला केला होता पहलगाम काश्मीर येथे भारतीय नागरिकांवर धर्म विचारून त्यांना मारलं होतं. आमचा धर्म काय तर हा आहे आमचा धर्म. आज देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या आदेशाने आज भव्य दिव्य अशी तिरंगा बाईक रॅली आपल्या भारतीय सैनिकांना, नौदल असेल सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचा धन्यवाद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने ही बाईक रॅली आपण या ठिकाणी काढली होती. यात शेकडो वाहन, हजारो युवक, महिला, माझे वडील बंधू सर्वजण यात उपस्थित होते. मी सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि ही रॅली यशस्वी केली. जे आम्ही दाखवले हा आमचा धर्म आहे. चीन असेल, टर्की असेल, जे भारताच्या विरोधात जाणार, व्यावहारिकरित्या असेल, काही तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय हा भारतीय नागरिक ठामपणे बसणार नाही असं मी आश्वासन देतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. आंतरराष्ट्रीय पातळीवरती ऑपरेशन सिंधूची माहिती देण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड झालेली आहे. कसं पाहता की ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशात? मला विश्वास आहे की खासदार साहेब योग्यरित्या जे आदरणीय पंतप्रधान त्यांच्यावर काम सोपवतील ते योग्यरित्या ते पार पाडतील आणि भारतीय सैनिकांना असेल, नागरिकांना असेल, ते एक आधार मिळवून देतील आणि त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांची काल नियुक्ती झाल्याबद्दल. नक्कीच आपण पाहू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या तिरंगा यात्रेला शिवसैनिकांचा, परिसरातील नागरिकांचा मिळालेला आपल्याला पाहायला मिळाला. वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात आपण बघू शकतो ही तिरंगा रॅली जी आहे ती आज बदलापूर शहरामध्ये निघालेली शिवसेनेची ही तिरंगा यात्रा आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या इथे शिवसेनेच्या या तिरंगा रॅलीचं जे आहे ते सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात उपस्थिती या शिवसैनिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीला मिळालेला आहे. आणि सकाळपासूनच ही रॅली जी आहे ती बदलापूर शहरामध्ये निघालेली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रॅली निघाली होती. त्यांच्या माध्यमातून ही रॅली निघाली होती. शिवसेनेचे शहर प्रमुख, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्याशी आपण संवाद साधणार. कोणाचा अजून आहे बूम आहे कोणाचा? भव्य आज तिरंगा यात्रा कॅमेरा सेट आहे. नाही एक साथ रोलिंग करा कॅमेरा. हा बोला. भारत माता की बोला. संपूर्ण शहरभर आज यात्रा निघाली. शिवसैनिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या यात्रेला मिळालेला पाहायला मिळाला. शिवसेनेचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आम्हा सर्व शिवसैनिकांना आदेश दिले होते. आज कोकण विभागामध्ये एक तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यासाठी आम्हाला आदेश होते आणि ज्या सीमेवर जे पहलगाम येथे आपल्या टुरिझमवर जो हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे जवानांना बळ दिलं आणि आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणचे जे अतिरेक्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले. ते उद्ध्वस्त करत असताना बरेचसे जवानांना आपलं वीरमरण आलं आणि बऱ्याचशा जवानांनी आपलं शौर्य दाखवलं. त्यांना मानवंदना देण्यासाठी आजची ही रॅली बदलापूर शहरामध्ये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आयोजित करण्यात होती. मी नक्कीच प्रत्येक जवानाच्या जे जे वीरमरण पावलेले त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि ज्यांनी हे युद्ध जिंकण्यासाठी शौर्य दाखवलेले त्यांना आम्ही त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन करत आहोत. अशीच ताकद आम्ही सर्व बदलापूरचे शिवसैनिक आपल्या सर्व सैनिकांना आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीमागे जेव्हा आपल्या या देशावर कोणी वाकड्या नजरेने बघेल तेव्हा त्याला असे प्रत्युत्तर देण्यासाठी ही ताकद या बदलापूर शहराची त्यांच्या मागे असेल असं आजच्या दिवशी सांगू इच्छितो. ऑपरेशन सिंधूची जगभरात माहिती देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कसं पाहता? कालच आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे एक खासदार आहेत आणि त्यांना जे आपल्या देशावर जो भ्याड हल्ला झाला आणि कमीत कमी मला वाटतं 5 देशामध्ये आपलं जे संसदीय पथक जाणार आहे त्याच्यात त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या देशावर पाकिस्तानने कसा अतिरेकी हल्ला केलेला आहे समजून सांगण्यासाठी प्रत्येक देशामध्ये जाऊन ते लोक आपल्या देशाची बाजू मांडणार आहेत. मी नक्कीच श्रीकांतजी शिंदे साहेब यांना धन्यवाद देईन की अशा नवतरुणाला ही संधी भेटलेली आहे. नक्कीच ते याच्यापुढे आपल्या देशासाठी सुद्धा आपल्या संसदेमध्ये आपल्या कल्याण लोकसभेमध्ये आपल्या देशाच्या बाजू मांडण्यासाठी भक्कमपणे अभ्यासपूर्वक असे ते खासदार आहेत आणि प्रत्येक टायमाला जेव्हा अशी संकट येतील तेव्हा आपली बाजू मांडतील. भारतीय सैन्य दलाचा भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम वंदे. थोडंसं वन स्टेप पुढे
पाटील सर, आज शिवसेनेची तिरंगा यात्रा पाहायला मिळाली. उत्स्फूर्त असा प्रतिसाद स्थानिकांचा असेल, युवासैनिकांच्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्यांचा पाहायला मिळाला. कसं पाहता? शिवसेना शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या आवाहनानुसार आज बदलापूर शहरातील हजारो तरुण या ठिकाणी एकवटलेले आहेत. या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करायचं आहे. ज्या जवानांना वीरमरण आले त्यांच्याप्रती त्यांना एक मानवंदना द्यायची आहे आणि एक पाकिस्तानबद्दलची चीड व्यक्त करायची आहे. आणि या ठिकाणी भारतीय जवानांना संदेशसुद्धा द्यायचा आहे की ह्या भारतातील 140 कोटी जनता ही सैन्याच्या पाठीमागे सक्षमपणे उभी आहेत. याही पुढे जसे हल्ले होतील त्याच्या त्वरित त्यांनी प्रतिक्रिया द्यावी. आणि बदलापूर शहरातील नागरिक आणि तरुणांनी या ठिकाणी यात सहभागी होऊन त्याची प्रचिती दिलेली आहे. आपण पाहिलं उत्स्फूर्त असा प्रतिसाद तिरंगा यात्रेला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. शिवरायांच्या पुतळ्याची आपण बघू शकतो सांगता झालेली आहे. जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच स्टाईल फॉलो करा. नमस्कार.